सो हॅलो सरजी. उद्यासाठी आपण अनालिसिस बघूया की मार्केटमध्ये उद्या बँक निफ्टी, निफ्टी 50 आणि सेन्सेक्स मध्ये काय होऊ शकते. तर प्रिव्हियसली जर आपण आयडेंटिफाय करायला गेलो तर मार्केटमध्ये काय झालेलं की मार्केटमध्ये कंटिन्यू एक रिकव्हरी आलेली लास्ट मंथ मध्ये आणि मार्केट एक एम पॅटर्न बनवून ब्रेकडाऊन करून आता रिव्हर्सल करते आणि आत्ताची ही कंडिशन आहे. जर मार्केटला आपण म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमवर जर बघितलं तर आता 15 मिनिटाची मी तुमच्या समोर इथं टाइम फ्रेम लावतोय आणि जर तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला सेम पॅटर्न दिसेल की मार्केट एक एम बनवलाय, मार्केटनं ब्रेकडाऊन दिलं आणि मार्केट एक रिकव्हरी करते. तर हे मार्केट का करतंय हे आपण पहिला तर लॉंग ओव्हरव्ह्यू बघून घेऊया मार्केटचा, देन इंट्राडे मध्ये जाऊया आपण. तर जेव्हा मार्केटने कंटिन्यू बाईंग केलेलं, भरपूर जणांनी एक्झिट केलं नव्हतं की हे नाही होऊ शकत आणि हा मोमेंटम बघून ज्यांनी ज्यांनी पॉसिबिलिटी इतक्या दिवस थांबलेले लॉस मध्ये त्यांनी हा मोमेंटम बघून इथं लॉस बुक केलेला आहे. जे प्रिव्हियसली ज्यांनी सेल केलेलं मार्केटमध्ये इथं त्यांनी लॉस बुक केलाय. आता मार्केटमध्ये इथे एक लेवल आहे, 52,000ची लेवल आहे. इथं मार्केटनं ब्रेकआउट केलं आणि पहिल्या दिवशी त्यावेळेस मार्केट ह्या दिवशी म्हणजे मी म्हणतोय 25 तारीख, या दिवशी मार्केट ओपन झालं आणि सेलिंग मध्ये येऊन क्लोज झालं. इतक्या दिवस मार्केट गॅपअप ओपन होऊन बाईंग मध्येच क्लोज होत होतं. पण हा दिवस खूप क्रुशियल दिवस होता आणि इथं भरपूर जणांनी स्वतःच्या पोझिशन बनवल्या असणार सेलिंगसाठी की आता थांबलं, आता इथनं पडणार आहे मार्केट. तर त्यांचे एसएल डेफिनेटली 52,000च्या इथे अवेलेबल आहेत. पोझिशनल वाल्यांचे मी बोलतोय. मार्केटला रिझन 3 प्रकार मधला हा एक पण प्रकार आहे की पोझिशनल मध्ये एसएल जे अवेलेबल आहेत ते इथं पण अवेलेबल आहेत ऑप्शन सेलर्सचे. आणि मार्केट हे कसं प्रूफ करतं ते इथं प्रूफ करतं की मार्केटनं हा जो पॅटर्न बनवलाय, हा पॅटर्न ह्याच्यासाठीच बनवलाय की मार्केटमध्ये सेलर्सला बोलवणं, इथे इथे त्यांची पोझिशन घ्यायला लावणं आणि त्यांचे एसएल कम्प्लिटली क्रिएट करणं ह्या ठिकाणी. 800ची जी लेवल आहे, 51,800 ते 51,900 म्हणजेच 52,000 पर्यंत, ही सगळी लेवल एसएल ची लेवल आहे आणि एम पॅटर्न त्याला प्रूफ करत आहे. इथे ब्रेकडाऊन हा जो मोमेंटम आलाय, हा मोमेंटम त्याच्यासाठीच आलेला आहे. आता हा मोमेंटम कुठपर्यंत चालेल, का चालेल? मला असं वाटतंय की मार्केटमध्ये ह्यांचे एसएल खाऊन मग मार्केट सेलिंग मध्ये येऊ शकतं. कारण एवढ्या इझिली पडणार नाही आणि एवढ्या इझिली या सगळ्यांना प्रॉफिट करून देणार नाही. ह्याच्यासाठी लॉंग म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमवर आपण असा विचार करत आहोत. आता आपण येऊया 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. डायरेक्टली रिटेलरला काय दिसतंय आणि उद्या काय होऊ शकतं. तर मी मार्केट फ्लॅट, गॅपअप आणि गॅपडाऊन मध्ये बाईंगला बघतोय. मार्केटमध्ये तिन्ही ठिकाणी मी बाईंगला बघतोय. का? पहिली गोष्ट, मार्केटमध्ये जसं आपण बघू शकतो आजचा दिवस की मार्केट गॅपडाऊन ओपन झाले, बाईंगला गेले. सो ह्या बायर्सला आपण टार्गेट करू शकत नाही. इथले बायर्स प्रॉफिट मध्ये आहेत, चांगल्या प्रॉफिट मध्ये आहेत. सो आणि हे सत्य कशावर होतं, ही जी 500ची लेवल आहे, इथे जी 500ची लेवल आहे ती मार्केटनं सस्टेनेबली ब्रेक केले आणि मार्केटनं तिथं होल्ड पण केले बाईंग मध्ये. सो डेफिनेटली हा ब्रेकआउट बघून मार्केटमध्ये भरपूर बायर आलेले असणार आहे. सो मार्केट पहिला तर ह्यांना खाणार आणि मग बाईंग मध्ये जाऊ शकतं. असं का होऊ शकतं मार्केट बाईंगला जाऊ शकतं? बिकॉज इथल्या बिग प्लेअरला आपण टार्गेट करू शकत नाही. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर मार्केट ही 500ची लेवल, आता इथं तुम्हाला अजून एक गोष्ट दिसत असेल की इथे एक एम पॅटर्न टाइप ऑफ बनलेली गोष्ट आहे, ती पण एक चांगल्या ठिकाणी बनली आहे. डब्ल्यू म्हणजे एम पॅटर्न बनलाय, ते पण 500ची लेवल ब्रेक करून विथ गुड बाईंगचा मोमेंटम दाखवून. सो मार्केटमध्ये रिटेलर हेच बघत असतो की त्याला जर मार्केट एक अशा ठिकाणी मिळते की जिथं त्याचा एसएल छोटा बसतोय तर भरपूर जण इथं स्वतःचे एसएल ठेवतात आणि जास्तीत जास्त सेलर्स त्यांना कुठं मिळणार? जर मार्केटला बाईंग मध्ये जायचंय तर पहिला त्याला सेलिंग दाखवावं लागणार.
सो जेव्हा मार्केट इथं सेलिंग मध्ये येणार त्यावेळेस इथं सेलर्स 10x न ऍक्टिव्हेट होणार. रिटेल सेलरचं आपण बात करतोय. तर इथनं मार्केट इथपर्यंत जाऊ शकतं, या हेतून आपण इथं बाईंग करतोय, म्हणजे फ्लॅटचं कन्सिडर करून बाईंग करतो. जर मार्केटमध्ये प्रोबॅबिलिटी गॅप अप होऊन बाईंगला जाण्याची जरा चांगली दिसतीये, कारण ते लॉजिकली पण बसतंय आणि इथिकली पण मला तेच योग्य वाटते की मार्केटमध्ये गॅप अप ओपन होऊनच मार्केट बाईंगला जावं, एक थोडीशी रिट्रेसमेंट दाखवून सेलर्सला ट्रॅप करून मग असं बाईंगला मार्केट जाऊ शकतं. हे चांगलं राहील जर आपल्याला उद्या असं मिळालं, कारण इथं कन्फ्युजन क्रिएशन आहे आणि जास्त प्रॉफिट पण नाहीये. आणि या सगळ्यांचे एसएल पण इथं अवेलेबल असू शकतात, कारण सगळ्यांनी हे बघितलंय, हे मार्केटमध्ये सगळ्यांना दिसले की शेवटच्या टायमिंगला मार्केटमध्ये थोडंसं सेलिंग आहे. तर इथं जे एसएल आहेत ते पण ट्रॅप होत आहेत, प्लस मार्केट गॅप अप ओपन होऊन हे जे बायर आहेत, इथले जे बायर आहेत, जे रिटेल बायर नाहीत, प्रोफेशनल बायर ऑपरेटर्स, त्यांनी प्रॉफिटमध्ये येणार. मग ज्यावेळेस मार्केट गॅप ओपन आलं ह्यांनी आणि ह्यांनी प्रॉफिटमध्ये येणार, तेव्हा आपण ह्यांना टार्गेट नाही करू शकणार उद्या. सो म्हणून आपण इथनं बाईंगलाच करणार. इथं एक मार्केट एक टेंटेटिव्ह एसएल क्रिएट करेल सेलिंगचे, म्हणजे हे एसएल जे असतील ते सेलिंगचे असतील आणि मग परत मार्केट बाईंगला जाईल. तर मार्केटमध्ये गॅप डाऊन मध्ये पण एक लेवल असल्यामुळे 500ची लेवल एवढ्या इझिली मार्केट सेलिंगला नाही जाणार आणि ह्या लेवलच्या आसपास आपण इथं बाईंगचा ट्रेड एक प्लॅन करू शकतो, बिकॉज दिस इज अ गुड लेवल, की इथे एक ऑपरेटर लेवल पण आपण म्हणू शकतो, एक चांगली लेवल आहे. पुढे जाऊन मार्केटमध्ये आपण सेलिंगला कधी बघणार, जेव्हा मार्केट ही लेवल ब्रेक करेल. जर मार्केटमध्ये मोठं गॅपडाऊन ओपन झालंय आणि मार्केट ही लेवल कसं पण येऊन नंतर ब्रेक करेल, त्याच्या खाली आपण मार्केटला सेलिंगला बघणार आहे. इथं आणि इथं आपण मार्केटला बाईंगलाच बघतोय आणि थोडंसं सेल म्हणजे मार्केटचं गॅप डाऊन ओपन होते तर थोडंसं आपण वेट करून शांत डोक्याने काम करणार आहोत उद्यासाठी. आता मार्केटमध्ये निफ्टी 50 आणि सेन्सेक्स आपण एकत्र समजून घेऊ. इम्पॉर्टंट लेवल तुम्ही ऑलरेडी समजून घेतला असाल काय लेवल आहे मार्केटमध्ये. इथे एक तुम्हाला गोष्ट दिसते की मार्केटनं सेलिंग केलंय, सस्टेनेबली सेलिंग केलंय, बट एवढी मोठी रिट्रेसमेंट काय निफ्टी 50 मध्ये आलेली नाहीये. सो मार्केटमध्ये अशा ठिकाणी पण बघून हा जो इथं लेवल आहे, मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन बाईंगला चाललंय, पण बाईंगला जाऊ शकलं नाही, प्रोबॅबिलिटी कमी आहे, ताकद कमी आहे, असं म्हणून इथं सेलिंगला बसणारी खूप जास्त लोक असतात आणि त्यांचे जे एसएल अवेलेबल असतात ते अशा गॅपच्या वर एसएल अवेलेबल असतात. सो मार्केट जर उद्या गॅप ओपन होऊन जर बाईंगला जायला लागलं तर इट्स नाईस चान्स की मार्केटमध्ये आपण एक चांगला प्रॉफिट काढू शकतो. फ्लॅटमध्ये पण तोच सिनारिओ आहे बाईंगचा. गॅप डाऊन मध्ये थोडस आपण वेट करणार, खरं आपण बाईंगलाच बघतोय मोस्टली. अँड सेम विथ सेन्सेक्स. सेन्सेक्स मध्ये पण आपला उद्याचा सिनारिओ म्हणजे उद्याचा जो आपण आयडेंटिफाय करतोय मोमेंटम येणं, ते बाईंगलाच आपण आयडेंटिफाय करतोय, बिकॉज इथे एसएल सगळे बाईंग मध्येच अवेलेबल आहेत आणि खालच्या साईडला बिग प्लेअर बसला असल्यामुळे आपण बाईंगलाच बघतो. थँक्यू सो मच.